श्री गुरुपादुकाभ्यां नमः. आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं वाचन आपण क्रमशः ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 8 संत वाङ्मयातील सोहम याचा भाग 26. सोहम सिद्धी. श्री बाबा महाराज आर्वीकर मोक्षधाम माचणूर यांनी दिव्यामृतधारा या आपल्या ग्रंथात सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू ह्या ज्ञानेश्वरीतील ओवीवरील आपल्या प्रदीर्घ विवेचनात सोहम बोध आणि सोहम सिद्धी या संबंधी शास्त्रीय आणि सांप्रदायिक अशी माहिती सांगितली आहे. सदर ग्रंथात पृष्ठ क्रमांक 342 ते 347 यावर जिज्ञासूंनी ती माहिती अवश्य पाहावी. सर्वसामान्य वाचकास महत्त्वाची अशी प्रस्तुत ग्रंथातली माहिती आता उद्धृत करीत आहे. मूळ तत्वाचं विस्तारदर्शन आणि तत्व यातील ऐक्य नित्य आहे हे प्रतिपादन करणारा हा एक सूत्रमय शब्द आहे. अनेकांचं एकपण ज्या विशेष ज्ञानस्पंदनात राखलं आहे ते विशेष ज्ञानस्पंदन या सोहम शब्दानं प्रकट होतं, असा तत्त्वज्ञान्यांचा निर्णयात्मक विचार आहे. विश्वाचं आदितत्व प्रणवरूपच होय. त्याला ओंकार या अक्षरानं जाणतात. ओंकारचं मूळ नादरूपानं आहे असं वेदांचं मत आहे. प्राणाच्या निस्सरणकाली जो सर्वप्रथम आविष्कार झाला तो नादच होय. नाद ब्रह्माचं सर्व चर स्थिर विश्व झालं आणि त्या प्रत्येकात जिथं जिथं प्राणाचं अस्तित्व आहे तिथं तिथं व्यष्टी संकल्पानं हे मूळ तत्व समष्टीशी एका अतिसूक्ष्म सूत्रानं एकरूप आहे. ते मूळ सूत्र सोहम होय. अर्थात व्यष्टी समष्टीचा क्षराक्षराचा जो मूळ नाद तो ओंकार असून त्याची सर्वांच्या ठायी एकता राखणारं तत्वमसी या तत्वाचं सूत्र जोडणारं असं सोहम हे सूत्र होय. सोहम हे परात्पर ब्रह्म असलं तरी त्यातून एक निखळ ब्रह्मतत्वच क्रीडायमान आहे. त्या सूत्राद्वारे मूल ब्रह्मच या जगतरूपानं संचलित आहे. त्या शुद्ध रूपास अनुभवावयाचं असल्यास या सोहम सूत्राचा आधार घेऊन अनुभवता येतं. हे सोहम सूत्र त्या मूळ ओंकाराचा प्रकाशमय ज्ञानमय किरण आहे. अर्थात मूळ नादाद्वारे ज्ञानमय ब्रह्मच चराचरात विलसत असतं. तेव्हा सोहम हे ब्रह्माची प्रकाशमय अवस्था म्हणावी लागते. एवढंच नव्हे तर ओंकाराची परब्रह्माची सोहम ही प्रकृती होय असंही म्हणावयास हरकत नाही. शास्त्र असं मानतातच. ओंकार वृक्ष विस्तारला असं श्री एकनाथ महाराज म्हणतात. याचाही अर्थ सर्व विश्व आणि ज्ञानमयता एका ओंकारापासूनच प्रवर्तली आहे. याच्यापासून जे प्रथम ज्ञानमय चितघन किरण निघाले ते सोहम होय आणि यांच्यापासून जे दुसरे अपराशक्तिरूप अज्ञानमय किरण निघाले ते हे सर्व स्थूल द्रव्य होय. तथापि ही दोन किरणं वेगळी दिसत असली तरी एका सत्स्पंदनाच्या अवस्थेनं आहेत. दुसरे किरण त्या प्रथम किरणाची फक्त छाया मात्र होय. येथील हे मर्म गुरुकृपेशिवाय उलगडणं शक्य नसतं असाच सकळ संतांचा अनुभव आहे. या सोहम सूत्रानं ज्ञान ज्याला झालं तोच खरा ज्ञानी होय. तो खऱ्या अर्थानं उद्धरला असं शास्त्रे सांगतात. हे सारभूत ओंकाराचं सूत्र जीवाजीवांचं जीवनच असतं. त्याही जीवनदशेत एक अतिसूक्ष्म प्रेमस्पंदना आत्मिक चेतनाशील संवेदना नांदत असते. अर्थात हे रूप ईश्वराचंच असतं. याचाच अर्थ ओमचं मूळ प्रेम हेच होय. तुकोबा याबाबत स्पष्ट उल्लेख करतात. ओम तत्सत इति सूत्राचे सार
कृपेचा सागर पांडुरंग, हरिओम सहित उदत अनुदत्र, प्रचुरीश्वरासहित पांडुरंग. प्रेमरूप पांडुरंग हे ओंकार या प्रणवाचंही मूळ आहे. ते स्वयं परब्रह्म होय. ओंकार रूपानं तेच महत्त्व प्रस्फुरित झालं आहे आणि ते स्फुरण केवळ प्रेमानंच घडलं आहे. या प्रेमशलाकेचा ओम या अक्षरब्रह्माशी संयोग येताच मूळ ब्रह्म तिथं क्रीडायमान असल्याचं प्रत्ययास येतं, असाही हा भाव आहे. पाहे पा ओम तत्सत ऐसे, हे बोलणे तेथने तसे, जेथूनी काहे प्रकाशे दृश्य जात. हे ओंकार अक्षरच ब्रह्म होय. अर्थात या अक्षरब्रह्माच्या व्यष्टी अंतर्गत जे स्वरूप आहे ते सोहम या जीवनप्रवाही जाणिवेनं आहे. त्यात ओंकार या अक्षरब्रह्माचीच 2 पदं दर्शित झाली आहेत. ती म्हणजे अहम व सहा ही होत. अहम ही प्रकृती आणि सहा हे तद्वाच्य ब्रह्मरूप होय. खरं पाहता अहम हे पद मूळ ब्रह्मपरिचयार्थच असतं, पण जीवानं अहम या पदाविषयी विपरीत जाणीव धरल्यामुळं सहाचं मूळ स्वरूप यथार्थानं त्याच्या प्रत्ययास येईनासं झालं. जो जीव अहम हे पद नित्य सहाच्या भावनेनंच स्वीकारतो, तो त्या ओंकाररूप अक्षर ब्रह्माला पावतो असा न्याय श्रुतिसंमत आहे. एतद्वयेवाक्षरं ब्रह्म, एतद्वयेवाक्षरं परमम्, एतद्वयेवाक्षरं ज्ञात्वा यो यदिच्छति तदाचरेत. या ओममध्ये 3 अवस्थाभेद शास्त्रज्ञ करतात. त्या अवस्था शक्तिबीजानं जाणतात. त्या प्रणवाचं सर्वांग विश्वरूपानं अवस्थित असल्यामुळं ती 3 बीजं विश्वाची बीजं होत. ती 3 बीजं म्हणजे मनोबीज, प्राणबीज आणि अहमबीज. वास्तविक ही तिन्ही बीजं एका अहमची 6 मध्ये उठलेली स्पंदनं असतात. अहम हे बीज अस्पंदन बीज आणि त्याचं प्राकट्य म्हणजे स्पंदनशील शक्तिरूप अशी मन आणि प्राणबीजे होत. मन हा संकल्प आणि प्राण हे जीवित. या दोन्ही घटकांचा व्यवहार अहमच्या व्याप्तीप्रमाणानं राहतो. अर्थात अहम हे पद जेवढ्या ज्ञानानं आणि व्याप्तीनं शक्तिसमृद्ध असेल तेवढं सामर्थ्य या मनाद्वारे आणि प्राणाद्वारे जीवनात प्रकट होतं. व्यक्तीचं व्यष्टित्व म्हणजे अहम जर समष्टी स्वरूपाचं करता आलं तर ते व्यापकपणे त्या मूळ ओमशी तदाकार होऊ शकेल. मन आणि प्राण हेही त्या व्यष्टी समष्टीच्या ऐक्यात विलीन होऊन मूळ प्रणवरूपात विलीन होतील. योगशास्त्राप्रमाणे प्रणवाच्या नादरूपात मन विलीन होईलही, पण त्या विलिनीकरणामुळं पूर्णावस्थेचं स्वरूप मात्र निर्माण होऊ शकणार नाही. कदाचित प्राणही कुंभकाच्या द्वारे समष्टीशी संबंधित करता येतील. योग्याची समाधी स्थिती लाभेल. ब्रह्मरंध्रात प्राण ठेवले तर समष्टीशी ते संबंधित होतील. त्यामुळं अमरत्वही येईल, पण ऐक्य लाभाचं सुख तिथंही नाही किंवा मूल ब्रह्मबोधात अभंग ऐक्य पावणं घडणार नाही. जोपर्यंत अस्मिता ही व्यापक रूपात विरघळून जात नाही तोपर्यंत जे अद्वैत समाधी लक्षण आहे त्याची प्राप्ती नाही. अर्थात हे अहम तत्व जर काही असेल तर प्राणरूप होय. प्रणवाचं प्रेमतत्वात झालेलं ते प्रथम स्फुरण होय. म्हणून हा अहम प्रेमातच विरघळू शकतो हे शास्त्र सिद्ध आहे. यासाठी ओंकाररूप प्रणवाच्या ठायी व्यष्टी अहमचा प्रेममय संकल्प स्थिर झाला पाहिजे आणि हे प्रेममय संकल्पाचं स्थिरत्व सोहम या बोधरूप शब्दानं इथं प्रकट केलं आहे. तो प्रणव, ते अक्षरब्रह्म, ते परब्रह्म मीच आहे ही निश्चय रूप धारणा जेव्हा अहम घेईल तेव्हाच सोहम हा बोध
सिद्ध होईल आणि या सोहमच्या रूपानं ओम या परब्रह्माचा सर्वैक्य बोध घडेल. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.